दगडशाही, महाराष्ट्रात नांदू लागली खरीखुरी लोकशाही. हिंदू म्हणून एकनाथा घे, हिंदू म्हणून एकनाथा घे. मान हा माझा तुझा, अरे मान हा माझा तुझा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. शिवकाळात नांदत होती, शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा. भले शाबाश, बोल भारत माता की. थोडं थोडं पुढे सरकून घ्यायचंय, मागे थोडी जागा करायची. बैठकीची विनंती आहे माता भगिनींना, आपण थोडं थोडं पुढे सरकून घ्या. सर्व माता भगिनींना विनंती, आपण थोडं थोडं पुढे सरकून घ्या.
बाल शिवभक्तांनी आवर्जून पाहावा असा कार्यक्रम सर्व बाल भक्तांनी पाहावा. टाळ्या वाजवा यांच्यासाठी. हरे हरे. पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली नाती कधी. या कार्यक्रमासाठी माजी मलखांबपट्टू आपल्या गावातले प्रकाश नाना ताकोले जागीरदार यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपये देण्यात आलेले आहेत. मी सरांना विनंती करेन त्यांनी याचा स्वीकार करावा. वेश तिने पांघरला धर्मरक्षणासी सदा सहज भवानी झाली. जुलूम करत्याच्या रक्ताने ती न्हाली. जुने मलखांबपट्टू आपल्या गावातील दानशूर व्यक्तिमत्व प्रकाश नाना ताकोले यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपये आलेले आहेत. शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला. शिवाजी लागे अजमावयास शत्रूला. शाहिस्ताच्या घरात शिवबा रात्री शिरले. बघून मर्द शिवा खान मनी घाबरले. केला शिवबा बोले हरे हरे. व्याने हल्ला. शाहिस्ता बोलत असे या तौबा या अल्लाह. केला शाहिस्त्यावर वार. शाही घुसली गोठेदार. दमते. अगदी रोमांचकारी प्रात्यक्षिक या ठिकाणी या बाल मल्लपट्ट्यांनी दाखवली आहेत. तेव्हा अफजुल खाना क्रोध भारी मग चढला. कसम खाऊन घरा बाहेरी तो पडला. पहाड़ का जुआ है शिवाजी फिर भी बच्चा. मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा. बलिष्ठ शत्रूला शिवबाने ओळखले. प्रतापगडाशी स्वतः भेटीला ते आले. आओ मिलो हमसे म्हणून आन भिडे शिवबाला. करून धोका अफजुल करी वाराला. झाला शिवराया हुशार. केला क्षणात उद्धार. आई बाबांना विनंती आहे आपल्या बालगोपालांना 20 करोडपेक्षा मलखांब शिकवा. शरीर काटक करा, बुद्धी तेज करा आणि एक भावी सदृढ पिढीला जन्म द्या. ए शाबास. हरे हरे. आम्ही गड्या डोंगरच राहणार. चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके. शत्रूचे मग काळीच धडके. अरे वा. निशान भगवे भूवर फडके. शत्रूचे मग कहाळीच धडके. मावळे आम्हीच लढणार. मावळे आम्हीच लढणार. चाकर
साकर शिवबाच होणार हरे हरे सार्वजनिक शिवजयंती उत्सवाच्या या कार्यक्रमाला या मलखांबपट्टूंनी तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पठ्ठा तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पठ्ठा तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पठ्ठा हरी नाही धीरच सोडणार बरी नाही धीरच सोडणार साकर शिवबाच होणार हो संताजी धनाजी रणात दिसता शत्रू पळे प्रतिबिंब पाहता संताची धनाची रणा या चिमुकल्याच्या टाळ्याच्या गजरात स्वागत करा हरे हरे घोड नाही पाणीच पिणार अरे कोण नाही पाणीच पिणार सागर शिवबाच होणार मल्लखांब आपली खूप जुनी अशी क्रीडा प्रकार आहे हा. पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये या बाल मल्लखांबाने ही कला जपून ठेवली आहे. वास्तविक पाहता काटक शरीर एक ग्रामीण बालकांचं असतं पण ही कला या शहरी मुलांनी जपून ठेवली. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. तो वीरच मोठा कणस खाऊन लढला पठ्ठा घोड तो दौडीत सोडणार चला चला सर सर सरवर चाललं बघा. उडीत सोडणार सागर शिवबाच होणार टाळ्या टाळ्या टाळ्या. छान 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 खूप छान. हरे हरे जगदंबेच्या कृपा प्रसादे जगदंबेच्या अत्यंत चिकाटीने हे प्रात्यक्षिक या ठिकाणी चालत काय ओ जगदंबेच्या कृपा प्रसादे शिवरायांच्या आशीर्वादे होर होर आम्हीच जाणार मोर मोर आम्हीच लढणार सागर शिवबाच होणार हे हे हा हे ना अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार अरे असू दे की अरे दुश्मन असू दे गनीम असू दे
किती बी हुशार मग शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार हे लागना पार हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार अहो काय सांगता नाही अरे मग काय गड्या हो क्यो बसला हाय ना गनीम येढा मांडून आलय आणि मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं महाराज राजांनी आता युगत काय मांडली अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली अरे युगत मांडली राजन युगत मांडली बघा 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 राजांनी आता शिवरायांनी महाराजांनी अशी ही युगत पंताची जुबान हिंदीच्या खेम्यात फक्त तो जिभ्यानं हे शिवबसवत भेटाया येणार सुलूक होणार हो हरी हरी हो अरे देवा नाही सुलूक होणार आता राजांच्या मनीचं कुणाला ठाव अहो तुम्हाच ठाव नाही असं झालंय वय नाही अरे खरंच नाही मला फक्त एवढंच ठाव की बघा 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 राजांनी आता शिवरायांनी आता महाराजांनी राजांना काहीतरी सिद्धीची आता वाटू दे त्याला राजाने त्याला अरे कळलं ना त्याला म्हणून राजा आपला भारी देव मराठ्यांच्या घरी जसा महाभारत संगरी किसन देव झाला आणि म्हणून सांगतो अरे दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार हे लागना पार लागना पार छत्रपती शिवाजी महाराज की हर हर राजाल राजाल जिंकुनिया जगभरी शिवबाराच नाव गाजली निगत वारगात गान भाळा भरी शिवबाराच
देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढू जो मात भंडारा ह्यो भाळी मधू उफानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव युको बँकेच्या समोर बसलेल्या जागा आहे. जे कोणी महिला बाहेर असतील त्यांना विनंती आहे युको बँकेच्या समोर येऊन बसावं. या इकडे जागा आहे, इकडे गर्दी करण्यापेक्षा युको बँकेच्या समोर येऊन बसा. या ठिकाणी भरपूर जागा आहे. तुझ्या संगती मर्दांना बाळा लढतोची राजल राजल जिंकून या जगभरी शिवबालाचं नाव गाजली राजल राजल जिंकून या जगभरी शिवबालाचं नाव गाजली निघत मार्गात गाण्या भाळा भरी शिवबालाचं टंक वाजली राजल राजल जिंकून या जगभरी टाळ्या सगळे टाळ्या वाजून स्वागत यांचं. निघत मार्गात गाण्या भाळा भरी शिवबालाचं नाव गाजली अत्यंत सुंदर अशी प्रात्यक्षिके या ठिकाणी या बाल मल्लखांबपट्टूंनी दाखवलेले आहेत. पुणे शहरासारख्या शहरी भागातून हे मल्लखांबपट्टू आलेले आहेत. त्यांनी आपली ही पारंपरिक मल्लखांबाची क्रीडा प्रकार हा त्यांनी जोपासला आहे. त्यांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी आपली मिरवणूक पुढे पुढे सरकत आहे. तोपर्यंत ठिकाणी आपल्या गावातील काही कलाकार असतील, काही वक्ते असतील, काही व्याख्याते असतील, त्यांचं या ठिकाणी आपण कार्यक्रम घ्यायचा आहे. आपल्याच बालकांना आपणच शाबासकी द्यायची आहे. तरी सर्व शिवभक्तांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी शेवटपर्यंत कार्यक्रमाला थांबून आपल्याच बालकांना प्रोत्साहित करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माया भवानी. या ठिकाणी आपल्याच गावातील हम सब मर्द मावळे एक माईक स्टेजवरची येण्याची सोय करा प्लीज. स्टेजवर एक माईक पाहिजे. अब ये शीश ना झुके थे हॅलो. हम रखे तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया भवानी. आपल्याच गावातील वेदिका अतुल ताकवणे इयत्ता 3री मध्ये शिकणारी ही शिवकन्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द सांगणार आहे. तरी सर्वांनी या शिवकन्याचं टाळ्याच्या गजरात स्वागत करून तिला प्रोत्साहित करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. एक होते राजे शिवाजी, एक होते राजे शिवाजी. भीती नव्हती त्यांना जगाची, भीती नव्हती त्यांना जगाची. चिंता नव्हती परिणामांची, चिंता नव्हती परिणामांची. साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची, साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची. देशात लाट आणली भगव्यांची, देशात लाट आणली भगव्यांची. आणि मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची, आणि मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी, म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. आदरणीय व्यासपीठावरील पूज्य गुरुजन वर्ग व येथे उपस्थित शिवभक्तांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वेदिका तुताकड. आज मी एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले.
सर्वप्रथम रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस. या मंगलदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले होय. ते शहाजीराजे व जिजाऊंचे पुत्र होते. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते. माता जिजाऊंनी शिवरायांना उत्तम संस्कार व शिकवण दिली, तर वडील शहाजीराजे यांच्याकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला. माता जिजाऊंनी बालवयातच स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या मनात रुजवले. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी त्यांच्या मनात निर्माण केला. शिवरायांनी त्या दृष्टीने विजयी घोडदौड सुरू केली. शिवरायांनी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली. शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. शिवरायांनी गनिमी कावा व दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरवले. 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि जनतेला न्यायप्रिय राजा मिळाला. अशा या कर्तृत्ववान राजाबद्दल बोलताना माझे शब्दही अपुरे पडतात. शब्दही अपुरे पडती अशी शिवबांची कीर्ती. राजा शोभूनी दिसे जगती असे ते शिवछत्रपती. अशा या थोर महापुरुषास माझे कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. अतिशय छान. इतक्या लहान वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार ही आपला समोर मांडती. हेच या कार्यक्रमाचा उद्दिष्ट आहे की लहान मुलांना लहानपणी छत्रपती समजले पाहिजेत. यानंतर असाच एक छोटासा कार्यक्रम अन्वी सारंग कुंभार हे 2 शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर बोलणार आहे. माझा आवडता राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज. अन्वी. आपलं मनोगत, आपलं भाषण एक 2 ते 3 मिनिटात उरकायचंय, कारण की पुढचाही कार्यक्रम घ्यायचा आहे. याची सर्व वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात मराठ्यांची. पहा चालून पाने आमच्या इतिहासाची. माझे नाव अन्वी सारंग कुंभार. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव, सालमालू, तालुका दौंड, जिल्हा पुणे. छत्रपती शिवाजी महाराज माऊलींच्या रसाळ अमृतानुभवाने, संत सज्जनांनी सुंदर कलाकृतीने, शौर्य पराक्रमाने, बलिदानाने सौंदर्य संपन्न व वैभव संपन्न असलेली महाराष्ट्र भूमी बादशहाच्या अजगरी विघात तडफडत होती. प्रत्येक सकाळ रक्ताचे सडे शिंपडून रडवत होती, तर रात्र सौभाग्याच्या आक्रोशाने हंबराट फोडत होती. सर्वांच्या आशा शिवनेरीवर खिळल्या होत्या. पावली जगदंबा पावली, पुत्र जन्मला. जिजाऊंच्या शहाजी राजांचा अवघ्या भारतवर्षाचा 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस सनई चौघड्यांनी, संभाळ जहाजांनी आनंदाने इतिहासात लक्ष पवित्र झाला. कडाडले अंबर पेटले. अन्यायाच्या सत्तेने कोट छातीचा फाडून गेली. न्याली धरणी रक्ताने, कृष्णमाई सवे वारणा. गजेता आल्या भेटीला, जलदेवींना पूजन करुनी पुष्प वाहिली चरणाला. शिवनेरीवर सिंह जन्मला, राजांचा अधिपती. मासाहेब जिजाऊ म्हणजे संस्काराचा अथांग महासागर. त्यांपैकी उत्तम संस्कार म्हणजे पर स्त्री माते समान.
याच पवित्र वचनाला मूठ माती दिली. ती राजे गावाच्या पाटलांना वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी न्यायनिवाडा करणारे आदर्श पुत्र म्हणून जगा समोर आले. शिवाजी राजे हळूहळू युद्ध, मलू, खांब, कुस्ती, संघघटना या विद्येत तरंगूत होऊ लागले. आता एकच देह स्वराज्य, हिंदवी स्वराज्य आपलं मूठभर सवंगड्यांसह रायरेश्वराच्या रावळी स्वाभिमानाची गर्जना दाही दिशांना डुमडुमली. हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा. या जरकाळीने आदिलशहाच्या कांठाया बसल्या आणि स्वराज्यावर शैतानांनी संकटांनी धुमाकूळ घातला. अफजल खानाची स्वारी म्हणजे शिवरायांच्या धैर्याची कसोटी होती. राजांनी आपल्या शस्त्र अमोघ उपसले. गनिमी गावा स्वराज्यावर घाव घालण्या अफजल अवतरला. मूठभर मावळ बाहुनी दानव गुरगुरला. डाव गनिमी गाव रचला, गनिमी जायत अडकवला. माता जिजाऊच्या वाघानं अफजल टराटर फाडला. माता जिजाऊच्या वाघानं अफजल टराटर फाडला. कृष्ण कोयना देखील जावळीच्या पवित्र भूमीतील रक्ताभिषेक पाहून आनंदाने नाचू लागल्या. प्रतापगडाचा पराक्रम पान्हाळ्याच्या वेढ्यात डरकाळ्या फोडत होता. वाघच तो शेपटीवर पाय देण्याला पक्षाला सोडतो की काय? आणि पुन्हा एकदा तोच गावा, गनिमी गावा. घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडे स्वामीनिष्ठेची लढाई जिंकून आपल्या रक्तानं घोडखिंडीला पावन करून स्वराज्याच्या कामी आले. 6 जून 1674 हा हिंदवी स्वराज्याचा सोन्याचा दिवस. रायगडाचे राकटकडे सह्याद्री वनश्री सनई सकाळपासूनच राजांच्या स्वागताला होते. रायगडाच्या मातीला देखील राजांच्या पदस्वीची ओढ लागली होती. सोन्याने मढलेल्या सिंहासनावर राजे आरूढ झाले होते आणि आकाशात एकच गर्जना दाटू लागली. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज धीराजे महाराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हिंदवी स्वराज्याला छत्रपती मिळाले, भूपती मिळाले. अशा माझे न्यायी कल्याणकारी अष्टधानी राजांना माझा मानाचा मुजरा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी शिवाजी, जय. भवानी हर 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 हर. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय छान पद्धतीने छत्रपतींचा जीवनपट या चिमुकलीने मांडला. यानंतर श्रद्धा गौरव चव्हाण 1-2च मिनिटांमध्ये आपलं उरकायचंय. मिरवणूक आता 10 मिनिटांमध्ये इथं येत आहे. त्यानंतर लगेच पावनखिंड हा सर्वांच्या प्रतीक्षेचा कार्यक्रम चालू होणार आहे. थोडक्यामध्ये आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजेश्वरपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवदन जागृती, न्यायालंकार मंडित, शास्त्रार्थ शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, शिवबाजनाधीश्वर, महाराजाधिराज, श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की. सह्याद्रीच्या कुशीवर एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीवर एक हिरा चमकला. भगवा टिळा चंदनाच्या शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूंना रेख तसा शिवाजी राजा होऊन गेला. सन्माननीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग, वयाच्या उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी श्रद्धा गौरव चव्हाण. आज 19 फेब्रुवारी 1630 हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. प्रथमे आदर्श राजाला माझा मानाचा मुजरा. तो 19 फेब्रुवारी 1630 सोन्याचा दिवस. या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणारे मावळे घडवले, म्हणून तर मला एक छोटेसे काव्य आठवते. घडू दे नवी ही कथा तर राजा, रचू दे नवा इतिहास, तुझ्या गडांची ही कथा तर राजा, कळू दे साऱ्या जगास. ताट होती माना, उंच होतील नजरा, या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. एवढे बोलून मी थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आता झुलता पाळणा हा कार्यक्रम आदिती आनंदी काटे, समृद्धी भोसले, स्मृती ताकवणे यांचा झुलवा पाळणा हे गाणं ते सादर करणार आहेत. हॅलो, फेटा बांधणारे जर कोण असतील या ठिकाणी त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. ज्यांना कोणाला पेटा बांधायला येत असेल त्यांनी कृपया करून या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. ज्यांना कोणाला पेटा बांधायला येत असेल त्यांनी या ठिकाणी स्टेजशी संपर्क साधा. गाणं सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र तसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र तसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. गाली तीत लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची रंगाच्या पायी घुंगर बाळा. गाली बाळा काजळ घाला डोळा, उंची रंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा. राजसरुपण डोई टोपण पाहून चुकतो चाळा, लिंग लोण उतराग लवकर या ठिकाणी सर्व तरुणांना शिवभक्तांना विनंती आहे. या ठिकाणी सोसायटीच्या प्रांगणात कार्यक्रम चालू आहे, तिथे सर्वांनी जाऊन बसायचे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस श्रीरासराधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी नमः पार्वतीपते हर माग जागा तयार करा. महिलांना विनंती थोडं पुढे सरकून घ्या, जागा पुढे नाही तर. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र तुझा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र तुझा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा.
धन्यवाद, खूप छान. थोडे या मुलींनी पुढे यायचे, थोडस पुढे सारखा. माग अजून भरपूर मुलं आहेत, त्यांना बसायला जागा नाहीये. थोडं पुढे सारखा. सर्वांनी थोडस पुढे सारखा आणि महिलांनी थोडं तिकडे जागा करून सारखं बसून घ्या. चला. या ठिकाणी एक छानशी मुलगी आपल्याला महाराजांची गारद ऐकवणार आहे. वरती 2 मिनिटं गाणं थांबवायचे थोडं. आस्ते कदम महाराज गणपती गजेश्वरपती भूपती प्रजापती स्वर्ण रक्त श्रीपती अष्टवदान हेष्टितम लाया लंकाद पंडितम शास्त्राद शास्त्र पारंगतम सिंहासनाधीश्वर महाराज अधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव. नमः पार्वती पते हर हर महादेव. धन्यवाद. महाराजांच्या आरतीसाठी जर कोणी ताट आणलं असेल तर त्यांनी थोडस पुढे यायचे. 2 महिलांची गरज आहे ज्यांनी आरतीसाठी ताट बनवून आणलं असेल. नाना गाणं यांचं चालू करा. नाना मिक्स वालं गाणं चालू करा. आस्ते कदम पासून चालू आहे बघा सॉन्ग. आस्ते कदम पासून चालू आहे सॉन्ग रिमिक्स. नाना गाणं लावतोय. 2 मिनिटं लावतोय. अरे दिवंडी पेटवा, तोफांचा गजर होऊ द्या, साऱ्या जगाला कळू द्या. अखंड हिंदुस्थानात नवा सूर्योदय झालाय. सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आलाय. असते कदम राज आलं असते कदम. शंखनाद भिनला आज आभाळी, जाणत हा राजा अवतरला जगती. शंखनाद भिनला आज आभाळी, जाणत हा राजा अवतरला जगती. झळझळ
भाळीचंद्र कोर मनगटात हाय जोर भाळीचंद्र कोर मनगटात हाय जोर गनिमाशी लढो या मातीच्या कन्या ये झाशीच्या राणी आम्ही शिवकन्या शिवरायांच्या वाघिणी आम्ही शिवकन्या मर्द मराठ्यांच्या लेकी आम्ही शिवकन्या शिवराय शब्दाची आनामाना वीराच्या रक्तानं जड भिजवू जिंकून नाचवू ध्वज बघावा हे आदिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे आम्ही निळकंठ विष पिऊन मोडी तोडण्याची मुंडकी मोजून चंडीची ती प्यास मराठे दुर्गेचे ते हास्य मराठे हिचे लढवा जाऊ नको रे फाडून पल्ल्याड जाती मराठे रक्त अस्त्र वज्र ज्यांचे वार गाव दन त्यांचे घालते हिची खण 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 मनी स्वराज्य दन 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 शिवरायांची अन मराठे जिजामातेचा मान मराठे उडत जाती शत्रू सारा भगवाच्या तळात रोवी मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडी तो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाळी सोडते असे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडी तो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाळी सोडते असे मराठे धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट असा या ठिकाणी सादर केलेला आहे डान्स. या ठिकाणी आपण अनाउन्समेंट केलं की आपल्या सार्वजनिक शिवजयंतीसाठी ज्या महिला मुली ग्रामस्थ हे महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान देष्टित न्यायालंकार वंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनिधे दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय
धन्यवाद. पारंपरिक वेशभूषा घालून आलेले सर्व मुले आणि आमचे बालकलाकार छोटे त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन उभं राहायचंय. त्यांचा आपण ट्रॉफी देऊन सन्मान करणार आहोत. ज्या ज्या लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषा केली असेल अशा सर्व मुलांनी या ठिकाणी त्यांचा आपण छोटासा एक सन्मान चिन्ह देऊन सत्कार करणार आहोत. तरी त्यांना कृपया विनंती करतो की ज्या ज्या मुलांनी या ठिकाणी वेशभूषा परिधान केलेली आहे त्यांनी कृपया या ठिकाणी स्टेजवरती यायचंय. आणि यानंतर अतिशय महत्वाचा असा पावनखिंड हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या गावातील कलाकार आणि काही बाहेरील कलाकार या सर्वांनी मिळून अतिशय उत्कृष्ट असा सादर करणार आहेत. जवळजवळ 2 आठवडे झाले या ठिकाणी त्या कार्यक्रमाची त्यांनी पूर्ण रिहर्सल केलेली आहे. तरी कृपया करून मी सर्वांना विनंती करतो की कोणीही या ठिकाणी जागा सोडून जायचं नाही. अतिशय उत्कृष्ट अशी पावनखिंड हे नाटक थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी सादर होणार आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यायचंय. या ठिकाणी उपस्थित सर्व वेशभूषाधारक यांनी आपलं नाव सांगून आपण कोणती वेशभूषा घालून आले या ठिकाणी थोडक्यात सांगायचं आहे. हॅलो. ज्या ज्या मुलांनी आपण या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. महाराजांची ज्यांनी वेशभूषा केली अशा सर्व मुलांनी सेपरेट व्हायचंय. ज्यांनी जिजाऊ मातांची वेशभूषा केली अशा मुलांनी सेपरेट व्हायचे. ज्यांनी मावळ्यांची वेशभूषा केली त्यांनी सेपरेट व्हायचे. आपण ग्रुपमध्ये या ठिकाणी सन्मान चिन्ह देणार आहोत. तरी सर्वांनी आपल्या ज्यांनी ज्यांनी वेशभूषा केलेल्या आहेत महाराजांची किंवा जिजाऊंची, येसुबाईंची, मावळ्यांची, तानाजी मालुसरेंची, ज्या ज्या मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा केलेल्या आहेत त्यांनी त्यांचे ग्रुप तयार करायचे आहेत आणि या ठिकाणी सादर पुढे समोर यायचंय. तर मी प्रथमतः विनंती करतो की ज्यांनी ज्यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेली आहे त्या मुलांनी या ठिकाणी समोर यायचंय. बाकीच्यांनी मागोवा. ज्यांनी ज्यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेली आहे त्या मुलांनी समोर या. चला. ज्या ज्या मुलांनी महाराजांची वेशभूषा केलेली आहे त्या मुलांनी समोर या. बाकीच्यांनी मागवा. 2 मिनिटं. चला थोडस माग सरकायचं. या माग बाळा थोडं. या थोडं माग. माग जायचं. माग इथं थांबायचं. इथं थांबा. चला. महाराजांची ज्यांनी वेशभूषा केली ते समोर या. या ठिकाणी स्पर्धा अशी आयोजित केली की वेशभूषा, कारण की काहींनी काष्टा साडी घातली पण त्यांचाही या ठिकाणी आपण सामूहिक एकत्रित सन्मान करणार आहोत. आणि ज्यांनी मावळ्याची वेशभूषा, महाराजांची वेशभूषा, मासाहेब जिजाऊंची वेशभूषा अशा वेशभूषा केल्या त्यांना सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. याची सर्व ग्रामस्थांनी, शिवभक्तांनी नोंद घ्यावी. इतका उत्स्फूर्त प्रतिसाद या वेशभूषेच्या कार्यक्रमाला भेटेल ही कोणालाही कल्पना नव्हती. पण अतिशय सुंदर हा कार्यक्रम सादर झालेला आहे. सर्व चिमुकले एकदम छान पद्धतीने आलेले आहेत. इथे समोरची जे शिवभक्त आहेत गेटपाशी त्यांनी थोडस आत आलं तरी चालेल, कारण की गर्दी तर खूप आहे आतमध्ये. जिथं जागा भेटेल तिथं बसून घ्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी छत्रपती शिवरायांची वेशभूषा करून आलेल्या या कलाकारांचा सन्मान आपल्या गावचे दानशूर व्यक्तित्व, सर्वांच्या आवडते, ज्यांच्या हातांचा स्वयंपाक अतिशय उत्कृष्ट असतो असे प्रकाश नाना ताकवले जहागीरदार यांच्या हस्ते आपण या सर्व बाल कलाकारांचा सन्मान करणार आहोत. थोडं मागे सरकायचंय.
चला या ठिकाणी सन्मान होणार आहे. द्या फोटोग्राफर या ठिकाणी फोटो काढायचे आहे. थोडस लाईट मध्ये महाराजांचं सॉन्ग प्ले करा. महाराजांचं सॉन्ग प्ले करा नॉर्मली. आणि धन्यवाद नाना. नाना याच ठिकाणी थांबायचे आपण. ज्या या ठिकाणी प्रत्येकाला सन्मान चिन्ह दिलं जाईल आणि ज्यांना कोणाला सन्मान चिन्ह या ठिकाणी मिळणार नाही त्यांनी या ठिकाणी नावं द्या. त्यांना आपण सन्मान चिन्ह पोच करूया. ज्यांना ज्यांना सन्मान चिन्ह भेटेल त्यांनी त्यांनी तसं स्टेज वरून खाली जायचंय. या ठिकाणी सर्व शिवाजी महाराज बनलेले मावळे बाल कलाकार यांचा या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मान होत आहे. सोसायटीवरती जे काही मावळे असतील पाहण्यासाठी गेलेले त्यांनी कृपया खाली घ्यायचंय. वरती फटाकड्यांची माइल्स लावलेली आहे. वरतीचे जे चला मावळे आहेत त्यांनी खाली यायचंय. बाल कलाकार चला खाली स्टेजच्या. नाना आवाज बंद करा. बाल कलाकार चला खाली. ज्यांना ज्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह मिळेल त्यांनी त्या ठिकाणी या ठिकाणी खाली जायचंय. आणि जे कोणी राहतील त्यांनी नाराज होऊ नका. आपण त्यांना उद्या सन्मान चिन्ह पोच करणार आहोत. पुढील सत्कार कृपया करून सर्वांनी अशीच या ठिकाणी प्रोत्साहन दाखवा आणि पुढच्या वर्षी अजून संख्येने या ठिकाणी उपस्थित राहूया. पुढील जे सत्कार आहेत ते ग्रुपने सत्कार होणार आहेत. आपण आणलेल्या ट्रॉफ्या आणि उपस्थित झालेले बाल कलाकार याच्यात आमची थोडी धावपळ झालेली आहे. उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी पालकांनी आणि या बाल कलाकारांनी आम्हाला दिलेला आहे. ज्यांना कोणाला ट्रॉफी मिळणार नाही त्यांनी नाराज नाही व्हायचे. त्यांनी आमच्याकडे नावं द्यायचे. त्यांना उद्या सर्वांना ट्रॉफ्या पोच होतील याची जबाबदारी आम्ही सार्वजनिक शिवजयंती उत्सवाच्या वतीने आपल्याला देतो. चला ज्यांना कोणाला मिळालं असेल त्यांनी स्टेजच्या खाली यायचंय. चला या वेशभूषा स्पर्धेची संकल्पना कॉलेजमध्ये ट्रॅडिशनल डे साजरे होतात. कसलेही कपडे घालून आपलेच मुलं आपल्याच मुली विदूषकासारखे कॉलेजमध्ये ट्रॅडिशनल डे साजरा करतात. ख्रिसमस डे साजरा होतो त्याला जोकर बनतात. ज्यांना मिळाली ट्रॉफी त्यांनी खाली यायचंय. त्यामुळे छत्रपतींचा विचार वारसा असणारी आपली पिढी तयार झाली पाहिजे. हा या मागचा खर तर हेतू. यामुळे शिवजयंती उत्सव समिती पारगावच्या वतीने हा एक छोटासा कार्यक्रम घेण्यात आला. पण सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. इतके जण सहभागी होतील असे माहित नव्हती म्हणून आम्ही ट्रॉफ्या थोड्या कमी आणलेल्या. पण सर्वांना उद्या आणि परवा नाव दिल्यानंतर ट्रॉफ्या घरपोच होईल. कारण की ह्या लहानांचा हिरमोड होता कामा नये म्हणून सर्वांनी नाव नोंदवावे. हा कार्यक्रम झाल्यानंतर एक छोटासा सन्मान होणार आहे गावामधील काही व्यक्तींचा. सन्मान झाल्यानंतर पुढील कार्यक्रम सुरू होईल. हा कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत एक चिमुकली आपल्या पुढे छत्रपतींचे विचार मांडण्यासाठी वाळकीहून आलेले आहे. त्यामुळे आपण पारगाव तर्फे शिवजयंती उत्सवातर्फे तिला या ठिकाणी स्टेज उपलब्ध करून देणार आहे. कारण की भाषण खूप जणांची इच्छा होती भाषण करायची पण आपण तिला एक चान्स देऊ. कारण की ती आपल्या गावची पाहुणी आहे व वाळकीवरून आलेली आहे. साक्षी पासलकर हिला मी या ठिकाणी विनंती करतो की स्टेजच्या बाजूला उभं राहूनच भाषण करायचंय. तिने स्टेज पशी यायचंय. साक्षी पासलकर
चला, ज्यांना ट्रॉफी मिळाली त्यांनी खाली यायचंय. चला, ज्यांना ट्रॉफी मिळाली नाही त्यांनी जाताना आमच्या जवळ नाव देऊन जायचंय. स्टेजच्या बाजूला जे या ठिकाणी एक कार्यकर्ते आहेत भाषण चालू होत आहे. नाव एक देऊन 5 जायचंय. मिनिटं. साक्षी दळवी हिचे या ठिकाणी एक भाषण होणार आहे. आणि ज्यांना ट्रॉफी मिळाली नाही त्यांनी अनिकेत ताकवणे भैया आणि सबीर बोत्रे यांच्याकडे नावं द्यायचे. त्यांच्या ट्रॉफ्या उद्या आणि परवा 2 दिवसात 100% मिळून जातील. या ठिकाणी सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती या मुच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. चीनची भिंत बांधायला 150 वर्षांचा कालावधी लागला, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षांच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर एवढी भरेल. चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो, तर मग हे काय आहे? अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतायत की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते, पण मला असं वाटतं अहो खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे, कारण हे नाव घेतल्याने अंगावर शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठे. मराठे या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब जगदंब. 12 महिने 11 खेळाडू 10 बोटे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळे आणि फक्त एक शिवबा. मराठा वन मॅन शूल्ड. एकच राजे शिवराय माझे. सूर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू या शब्दाचा अर्थच समजला नसता. हिंदू या शब्दाचा अर्थच समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी राजा, बांध कर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पर सवार होते, तब झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. इसवी सन 1660 मध्ये शिवरायांचे मराठी लढले आदिलशाहच्या 1500 माणसांसोबत. वेदात मराठी वीर दौडले 7, त्या वीरांना मानाचा त्रिवार मुद्रा. मित्रांनो, शाहिस्ते खानाला रोज आपली डायरी लिहायची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव शाहिस्ते खान बुर्जी असे आहे. यात बुर्जीत खानानं शिवरायांनी केलेल्या अहल्याचा प्रसंग नमूद केला आहे. आणि याही बुर्जीत खानानं आणखी एक प्रसंग नमूद केला आहे. तो असा लिहितो, शिवराय आले असे तुफान महालासारखे लाल महालातून निघून गेले. काही वेळानं गोंधळ थांबला. शाहिस्ते खानाची एक बहीण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है भाईजान. त्यावेळी आपली बोटं छाटलेला शाहिस्ते खान स्मितहास्य करत म्हणाला,
शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच, आणि जरीही त्यांनी पळवली असेल तरी बेफिक्र राहा, कारण तो शिवाजी पोटच्या लेकीप्रमाणे तिची काळजी घेईल. अरे कुठला हा विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर. मित्रांनो, ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढं, आज संबंध भारतीय समाजाला छत्रपती शिवरायांसारख्या आदर्शवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे. काही वेळानं तो गोंधळ थांबला. ती मुलगी तिथे एका पिंपातच लपून बसली होती. तमाम सर्व ग्रामस्थ, पारगाव मधील सर्व ग्रामस्थांना शिवजयंतीच्या शिवमाई खूप खूप शुभेच्छा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज येत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय छान पद्धतीने विचार मांडले छत्रपती शिवाजी महाराजांचे याच्या मुकलीने. यानंतर एक 2 मिनिटाचा एक कार्यक्रम आहे. महाराष्ट्र गीत घेणार आहेत पत्रकार खोमने सर. थोड्याच वेळात खोमने सरांचं थोडक्यात उल्लेख करायचा असं तर महाराष्ट्रभर फिरतात, गड किल्ले आणि त्याचे भ्रमण करतात व संपूर्ण कुटुंबाला घेऊन पत्रकार खोमने सर हे महाराष्ट्र भ्रमण करत असतात. आतापर्यंत 150 किल्ले त्यांनी पादांकृत केलेले आहेत. असे हे आपल्या सर्वांचे परिचित राजेंद्र खोमने सर. राजेंद्र खोमने सर यांच्या नंतर श्रेयाईचा एक डान्स होणार आहे, आणि त्यानंतर आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात ते पावनखिंड हे नाटक या ठिकाणी सादर होणार आहे. हॅलो. छत्रपती शिवाजी महाराज की. राजमाता जिजाऊ साहेबांचा धर्मवीर, स्वराज्याचे धाकले धानी, अजिंक्य छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. ज्या राजानं 350 वर्षापूर्वी स्वराज्य निर्माण केलं, आणि स्वराज्यात आपण आनंदाने राहतो. या राजाचा जय जय करण्यासाठी आपला आवाज मोठा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. नमो पार्वती पदे हरे 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 हरे. पाठीमाग आवाज येत नाहीये. पुरुष मंडळी जरा आवाज द्या. या जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395वी जयंती साजरी होत आहे, आणि या पारगाव मध्ये देखील पारगाव ग्रामस्थांच्या वतीने हा मोठा उत्साह साजरा होत आहे. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा देश धर्म यासाठी या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी जे स्वराज्य निर्माण केलं, हे स्वराज्य शेवटच्या श्वासापर्यंत ज्या राजानं पेललं, सांभाळलं, वाहिलं, या राजाचा बलिदान मास आता सध्या सुरू आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा आत्ताच नुकताच तुम्ही सगळ्यांनी छावा चित्रपट पाहिला असेल. चित्रपट गृहामधून कुणीही न रडता आतापर्यंत बाहेर आलेला नाही. तर एकदा जोरात होऊ द्या. धर्मवीर, धर्मरक्षक, अजिंक्य छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. हरे हरे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 350 वर्षापूर्वी शिवनेरीच्या कुशीमध्ये एक हिरा चमकला. भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. पुत्र जिजाऊला झाला, पुत्र जिजाऊला झाला, पुत्र रयतेला झाला, पुत्र या सह्याद्रीला झाला, पुत्र या सह्याद्रीला झाला. आणि अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हे रयतेचं राज्य निर्माण केलं. हे राज्य एक असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या हातात शस्त्र दिली, आणि या शस्त्राच्या जोरावरती मुठभर मावळे गोळा करून हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे. कोणती शाही नाहीये, कुणाला प्रशिक्षण नाहीये. सुरुवात करायची आपल्यापासून. छत्रपती शिवाजी महाराज म्हणताय, तुला यायचंय, तुला यायचंय, तुला यायचंय. अरे तुझी आई बहीण जर शिल्लक राहिली पाहिजे तर लढ. मी म्हणतो म्हणून लढू नको. तुला वाटलं हा महाराष्ट्र राहिला पाहिजे तर तू ये.
तर तू लढला पाहिजे, तू जिंकला पाहिजे. ही महाराष्ट्र भूमी हे वाचली पाहिजे. म्हणून सर्वांसाठी एक मी महाराष्ट्र गीत सादर करत आहे. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमतडीच्या तट्टानाया, भीमतडीच्या तट्टानाया, यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनामुळी आम्हा तुझी गडगडणाऱ्या नभा. आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा शिव गरजतो, सह्याद्रीचा शिव गरजतो. शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निठळाच्या घामाने झिजला. देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचे हे तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. धन्यवाद. या ठिकाणी पुण्यावरून आपली कला सादर करण्यासाठी आलेले बाल कलाकार, त्यांचा या ठिकाणी आपण त्यांना जाण्यासाठी उशीर होत आहे, म्हणून त्यांचा आपण सन्मान करून त्यांना आपण इथून मी आपल्या गावच्या सरपंच सुभाषदादा बोत्रे यांना विनंती करतो की आपण मल्लखांबाचे मल्लखांब टीम त्यांचे कोणी सर असतील त्यांनी यायचंय. भैरवनाथ मल्लखांब टीम यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर यायचे. मी आपले गावचे सरपंच मान्य श्री सुभाषदादा बोत्रे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यासाठी यायचे. सयाजना ताकवणे आपल्याही विनंती की आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचंय. पोपटबाई ताकवणे आपल्याही विनंती आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचंय. सर्वच गावातील ज्येष्ठ मंडळींना विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी स्टेजवर यायचंय. संभाजी तात्या ताकवणे, किसन नाना जगदाळे, उपसरपंच बाजीराव तांबे आपणासही विनंती आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचंय.
भैरवनाथ मल्लविद्या टीम यांना या ठिकाणी नारळ आणि त्यांचा बिदागी देऊन सन्मानित करण्यात आहे. माननीय सुभाष तात्या बोत्रे आपणास विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करायचे. या ठिकाणी माऊली यांना ताकवणे आपणासही विनंती, आपण या ठिकाणी पुढील कार्यक्रम जे आहे त्यांना सन्मानित करण्यासाठी स्टेजवरती यायचे. पोतराज ग्रुप हा या ठिकाणी मगाशी त्यांना दुसऱ्या सुपारी असल्यामुळे गेलेला आहे, त्यांना सन्मानित करण्यात आले होते. देऊळवाले कोणी असेल तर त्यांनी या ठिकाणी आपला सन्मान करण्यासाठी एका प्रतिनिधी या ठिकाणी स्टेजवरती यायचे. जाधव बेंज ग्रुप आपल्यापैकी एकाने या ठिकाणी यायचंय. आपण जी 5 दिवस कष्ट करून एक कला सादर केली त्याबद्दल सार्वजनिक शिवजयंती उत्सव पारगाव आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. या ठिकाणी मांडवाचे सौजन्य कैलास नाना ताकवणे यांनी केलेले आहे, त्यांनाही या ठिकाणी विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचंय. तसेच आपल्या गावातील हनुमान मंदिरामध्ये दररोज हनुमान चालीसा व आरती आपल्या गावातील संजू नाना गुरव हे नित्यनामाने घेत असतात. या ठिकाणी त्यांचाही सत्कार सार्वजनिक शिवजयंती उत्सवाच्या वतीने घेण्यात येत आहे. त्यांनाही विनंती आपला सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचे. या ठिकाणी पाणी सौजन्य दिले आहे. आपण जे जेवण ठेवलं आहे त्यासाठी पाण्याचे सौजन्य गणेश कुंभार नागरगाव आणि कालीचरण शितोळे पारगाव यांनाही सन्मानित करण्यात आहे. सहजांनाच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. तसेच प्रकाश नाना ताकवणे यांनी आपल्याला या ठिकाणी मोफत जेवणाची आचारी काम या ठिकाणी करून दिलं आहे. त्यांचंही या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे. माऊल्यांना ताकवणे आपण या ठिकाणी वरती यायचे सत्कार करण्यासाठी. ग्रामपंचायत सदस्य निलेजी बोत्रे आपणासही विनंती आपण या ठिकाणी वरती यायचे. तसेच आपण दरवर्षी वेगवेगळ्या किल्ल्यांवरून शिवज्योत आणत असतो आणि ही शिवज्योत आणण्यासाठी महत्वाची आम्हाला पिकअप गाडी या ठिकाणी विक्रम भैया शिंदे दरवर्षी कोणताही मोबदला न घेता आणि न सांगता उपस्थित असतात. त्यांचाही सत्कार या ठिकाणी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात येत आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी महाराष्ट्रभर गाजलेलं नाटक पावनखिंड या ठिकाणी थोड्याच वेळात आपल्या समोर सादर होत आहे. या ठिकाणी आपल्या या संपूर्ण मिरवणुकीच्या दरम्यान पोलीस डिपार्टमेंटने आपल्याला या ठिकाणी बंदोबस्त दिला आहे. पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने राजपूत साहेब API राजपूत साहेब यांनाही मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचे. या ठिकाणी आपल्याला जे वेल्डिंगचं विनामूल्य असं सहकार्य केले आपले गणेश जांजुर्णे आणि सूरज बोत्रे यांचा या ठिकाणी छोटासा सन्मान होत आहे. या ठिकाणी 365 दिवस आपल्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी छत्रपतींची आरती आपल्या गावातील बाल चमू करत असतात. त्या संपूर्ण चमूंना मी या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी आपलाही सन्मान होत आहे. तुमचा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचे.
त्यानंतर 365 दिवस न चुकता दररोज रात्री 8 वाजता हे आपल्या महाराजांची आरती करत असतात. त्यानंतर संजयजी गुरव यांनाही मी विनंती करतो की या ठिकाणी जे आपल्या त्यानंतर ज्यांना या ठिकाणी थेट लाईव्ह प्रक्षेपण ज्यांनी या ठिकाणी आपल्याला सौजन्य दिले असे अविजी सूर्यवंशी यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचंय. चला वारीला या पेजला पूर्ण थेट प्रक्षेपण आपल्या या ठिकाणी लाईव्ह चालू आहे शिवजयंती उत्सवाचं. त्यांनाही मी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय सन्मानासाठी. मच्छूबाबा ताकवणे आपणासही विनंती या ठिकाणी स्टेजवरती यायचे. तुकाराम आप्पा ताकवणे आपणासही विनंती या ठिकाणी स्टेजवरती यायचे. राहिलेले सन्मान आपल्या हस्ते होणार आहेत. या ठिकाणी आपल्या गावातील कुठलाही मोठा प्रोग्राम असेल सार्वजनिक त्या ठिकाणी आवी हा लाईव्ह प्रेक्षेपण त्याचं करत असतो. त्याचा सन्मान मी मच्छूबाबा ताकवणे यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आणि त्यांचा सन्मान करायचा आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्याच गावातील कलाकारांनी बसवलेलं आणि उत्कृष्ट असं पावनखिंड हे नाटक आपल्या समोर सादर होणार आहे. अमोलजी नार्गे आपणासही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आपण दरवर्षी महाराजांच्या कंटेनर सजावटीवरती आपले मावळे घेऊन येत असता आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. मी किसन नानांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे. प्रसाद ताकवणे या वर्षी त्याने आपल्याला या महाराजांची आणि कंटेनरची सजावट केली आहे. ते विनामूल्य आपल्याला सजावट करून दिलेली आहे. त्याचाही सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. मी ग्रामपंचायत सदस्य निलेश बोत्रे आपणास विनंती करतो की बाबूचा आपण सत्कार करायचा आहे. बाबू असेल तर त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी वरती यायचंय. आतापर्यंत झाले सगळे सत्कार. आपण या ठिकाणी ज्या लहान मुलींचा उल्लेख केला होता की त्या नित्य नियमाने 365 दिवस आपल्या महाराजांची आरती करत असतात. परंतु या लहान चिमुकल्या मुलींना एक प्रशिक्षक एक मार्गदर्शक म्हणून लाभलेले आपल्या गावातील आप्पा शितोळे हेमंत शितोळे यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. त्यांचा सत्कार आपल्या गावचे उपसरपंच बाजीराव तांबे व निलेशजी बोत्रे आपण करावा अशी आपणास विनंती करतो. आप्पा सोसायटीच्या वरती जे मुलं थांबलेली आहेत त्यांनी सर्वांनी खाली यायचे. आप्पाचा सत्कार या ठिकाणी प्रमोद नाना तुम्ही स्वीकारायचा आहे. मी तुम्हाला विनंती करतो की त्या आप्पाच्या वतीने तुम्ही या ठिकाणी त्याचा सत्कार स्वीकार करावा. त्यानंतर पोतदार उंट आणि घोडे मी मासाळ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. घोडेवाले मासाळ जाधव डीजे आपण आपला सत्कार या ठिकाणी स्वीकार करून घ्यायचा. उंटवाले पथक आपण या ठिकाणी आपला सत्कार स्वीकार करायचा आहे. आणि कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या सर्वांची जेवणाची सोय या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळे जेवण केल्याशिवाय कोणी या ठिकाणून जायचं नाहीये. कार्यक्रम संपल्यानंतर याच ठिकाणी जेवणाची सोय केलेली आहे. त्याच्यामुळे जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाहीये.
जाधव डीजे चला लवकर. नानांनी या ठिकाणी पकानाना ताकवले यांनी या ठिकाणी हा जो आपण शिवजयंतीचा स्वयंपाक केला आहे तो आपल्याला मोफत करून दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचंही शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. तसेच दानशूर व्यक्तिमत्व मान्य प्रकाश नाना ताकवणे यांच्याकडून शिवजयंती उत्सवासाठी 5,000 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस सुद्धा देण्यात आलं आहे. त्याबद्दल नानांचं खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण महाराजांचा पाळणा घेणार आहोत. सर्वांनी आई या स्थितीमध्ये बसूनच या ठिकाणी महिलांनी महाराजांकडे या ठिकाणी तोंड फिरवायचं आहे सगळ्यांनी. आणि जे कोणी पाळणा म्हणतील त्या महिलांनी समोर यायचंय. या ठिकाणी पाळणा होणार आहे. एक मिनिट, एक गाणं आहे नंतर पाळणा होणार आहे. एक गाणं आहे श्रेया रवींद्र चौधरी हिचा एक डान्स या ठिकाणी होणार आहे. खूप वेळ झाले ती मुलगी कधी माझा नंबर येईल आणि मी कधी माझा डान्स या ठिकाणी सादर करेल अशी ती खूप वेळ झालं वाट पाहत आहे. तिचा या ठिकाणी एक छोटासा डान्स या ठिकाणी होणार आहे. आणि आताच खूप मोलाचं असं भाषण केलं ते आपले खोमने पत्रकार यांचाही या ठिकाणी नामोल्लेख चुकून राहिला होता. त्यांचाही सत्कार या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच मान्य सुभाषदादा बोत्रे आपण करावा अशी आपणास विनंती. तसेच आपल्या गावचे सर्वच पत्रकार हे सुद्धा आपल्या गावातील सर्व बातम्या अचूकपणे लावत असतात. त्याबद्दल सर्वच ग्रामस्थांच्या वतीने सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला, सत्कार या ठिकाणी सर्व संपलेले आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या जागेवर स्थानापन्न व्हायचे. साक्षी श्रेया रवींद्र चौधरी मी याचे मुकलेला विनंती करतो की तू स्टेजवरती यायचे. नाना राजा आलं राज हे गाणं प्ले करायचे. हे गाणं झाल्यानंतर महाराजांचा पाळणा होईल आणि पाळणा झाल्यानंतर आपण आतुरतेने वाट पाहत असं आहेत ते पावनखिंड नाटक या ठिकाणी सादर केले जाईल. प्रथमतः त्याच्या अगोदर हा डान्स झाल्यानंतर महाराजांचा पाळणा आपण घेणार आहोत. पाळणा झाल्यानंतर सर्वांनी याच ठिकाणी बसायचे. पावनखिंड नाटक झाल्यानंतर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेऊनच घरी जायचे. नाना गाणं लावा, राजा आलं राज. करू
शिवबाराचं नाव गाजली जगभरी शिवबाराचं नाव गाजली रगात देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढू सोमात भंडारा ह्यो भाळी मागू खान रगात देवा आमचा रगात देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढू सोमात भंडारा ह्यो भाळी मागू आनंद रगात तुम्हाला ही बंद बाई बात होती सुंदर तुझ्या संगती वर्तमा लढत होती राजल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली धन्यवाद. या ठिकाणी सर्व महिलांच्या हस्ते सामूहिक पाळणा होणार आहे. सर्वांनी आपल्या जागेवरतीच बसायचं आहे. फक्त महाराजांकडे सर्वांनी आपल्या या ठिकाणी चेहरा करायचा आहे. या ठिकाणी थोड्याच वेळात पाळणा सुरू होईल. त्यानंतर पावनखिंड हे नाटक होईल आणि त्यानंतर सामूहिक महाराजांची आरती होईल. असा थोडाच कार्यक्रम या ठिकाणी बाकी राहिलेला आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी आणि सर्व झाल्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचा या ठिकाणी सर्वांनी लाभ घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. हॅलो 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 चालू आहे ना. पहिल्या दिवशी राज दरबारी आला वैशाला साखेतरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जो रे जो जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जो रे जो जो दुसऱ्या दिवशी चला मंदेरी केली आरसना नाया परी नाहू घाली ती दाशी सुंदरी जो बाळा जो जो रे जो जो नाहू घाली ती दाशी सुंदरी जो बाळा जो जो रे जो जो तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरामध्ये आनंद मोठा उठा बायांनो सुंटवडा वाटा
चौथ्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार धन्य शिवाजी शोभे सरदार जो बाळा जो जो रे जो जो धन्य शिवाजी शोभे सरदार जो बाळा जो जो रे जो जो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो रे जो जो जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो रे जो जो सहाव्या दिवशी लावून लळा कानी कुंडला मोत्याच्या माळा गंध केशरी कंपाळी टिळा जो बाळा जो जो रे जो जो गंध केशरी कंपाळी टिळा जो बाळा जो जो रे जो जो सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या पोटी जन्माला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो जो रे जो जो त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो जो रे जो जो सातव्या दिवशी आनंद झाला आले सेनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळा जो जो रे जो जो हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळा जो जो रे जो जो नवव्या दिवशी नवरत्न हिरा जशा मोत्याने गुंफीला तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो रे जो जो त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो रे जो जो दहाव्या दिवशी गेली अशीना निळ्या घोड्यावरती रेशमी जिना फोटो काढावा वरती बसून जो बाळा जो जो रे जो जो फोटो काढावा वरती बसून जो बाळा जो जो रे जो जो अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहून बाळाला सेनाली दंग पाची हात्यारे राजाच्या संग जो बाळा जो जो रे जो जो पाची हात्यारे राजाच्या संग जो बाळा जो जो रे जो जो बाराव्या दिवशी बोलवा माळी केली आरस लावया केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रे जो जो नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रे जो जो तेराव्या दिवशी चला मंदेरी पाळा बांधून रेशम दोरी गाणे गाऊनी हलवा सुंदरी जो बाळा जो जो रे जो जो गाणे लावूनी हलवा सुंदरी जो बाळा जो जो रे जो जो चौदाव्या दिवशी लावणी ध्वजा शहाजी जमवल्या फौजा बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळा जो जो रे जो जो बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळा जो जो रे जो जो पंधराव्या दिवशी नौबत वाजे बाळ अंबारीत करुणी साजे संगे सेनापती लष्करी फौजा जो बाळा जो जो रे जो जो संगे सेनापती लष्करी फौजा जो बाळा जो जो रे जो जो सोळाव्या दिवशी सोळावा केला रामदास स्वामी विद्या बोलला धन्य शिवाजीचा पाळणा गाईला जो बाळा जो जो रे जो जो धन्य शिवाजीचा पाळणा गाईला जो बाळा जो जो रे जो जो छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ठेवले छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी शिवाजी महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. धन्यवाद. गावातील सर्व महिलांनी या ठिकाणी महाराजांचा पाळणा अतिशय उत्कृष्टपणे म्हणला आहे. आणि आता ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो कार्यक्रम पावनखिंड आपल्या समोर सादर होत आहे. या कार्यक्रमाचे धन्यवाद. प्रथमतः मी आपल्या सर्वांची सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. कारण आपण जो कार्यक्रम 9 वाजता ठेवणार होतो तो कार्यक्रम आता जवळजवळ 10 वाजले तरी सुरू नाही झाला. कारण या कलाकारांमधील एक कलाकार हा दुसरा शो संपल्यानंतर आपल्याकडे येणार होती. तिचा शो शिरूर या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणून तिला येण्यासाठी वेळ झाला. म्हणून सार्वजनिक शिवजयंती उत्सव पारगाव यांच्या वतीने मी प्रथमतः आपली दिलगिरी व्यक्त करतो. आणि थोड्याच वेळात आता पावनखिंड कार्यक्रम चालू होणार आहे. तो कार्यक्रम संपल्यानंतर आपण महाराजांची आरती करणार आहोत आणि महाराजांची आरती झाल्यानंतर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेऊन मगच घरी जायचे. धन्यवाद. हॅलो. जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या सर्व महापुरुषांना वंदन करून आज या ठिकाणी पारगाव आणि पारगाव पंचक्रोशीतून आलेल्या तमाम शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवमय आणि भगव्या शुभेच्छा. हॅलो हॅलो. आजच्या या शुभप्रसंगी आपल्या गावातील कलाकारांच्या सोबतीनं आणि समस्त ग्रामस्थ पारगावकरांच्या सोबतीनं एका नाटकाच्या माध्यमातून पावनखिंड येथे घडलेला प्रसंग तुमच्या समोर दाखवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करतोय. या नाटकाचं नाव आहे पावनखिंड. आपल्या शूर मावळ्यांच्या पराक्रमाने इतिहासातील घोडखिंड पावनखिंड कशी झाली ते पाहूया. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. लाईट सगळ्या ऑफ करायच्या ते पाठवली. जेवढे हॉलिजन आहेत ना सर्व ऑफ करा. पुढचे हॉलिजन व्हाईट हॉलिजन समीर नाना समोरच्या सर्व लाईटी बंद करायच्यात. हॅलो. समीर पोलवरची लाईट पण बंद कर. इथं बटन आहे बघा. इथं बटन आहे बघा. इथं लाईटचं बंद करा. हा चालती चालती परत चालू झाली. आता बंद केली ती बंद कर ना. ही वरची पुढची.
आपल्या समोर सादर होत आहे पावनखिंड. हॅलो. अतिशय कमी दिवसामध्ये हे पावनखिंड नाटक आपल्या गावातील तरुणांनी बसवलेलं आहे. 8 दिवसामध्ये कोणतंही लाईव्ह स्टेज नाटक बसवता येत नाही, पण तरी पण अतिशय सुंदररित्या हे नाटक बसवलेलं आहे व या पावनखिंड ऐतिहासिक नाटकाची सुरुवात या ठिकाणी होत आहे. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, 2च मिनिटात क्लिअर होईल. आपल्या समोर सादर होत आहे पावनखिंड. मंडळी, दिवस होता चंपा षष्टीचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसात आपलं साम्राज्य 5 पटीनं वाढलं. अहो, एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण उत्तर साम्राज्य वाढवत होते, तर दुसऱ्या बाजूला सवता जिजाऊ मासाहेब
हातामध्ये नंगी तलवार घेऊन वासोट्यावर गनिमांशी झुंज देत होत्या. सगळीकडेच गनिमांना शिकस्त खावी लागत होती बघा, आणि मराठ्यांची फते होत होती. आणि यामुळं मावळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. राजाल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली. निगत वारकात कान भाळा भरी शिवबाराचं डंक वाजली. मराठीचे गणिन ब्राह्मणी खात होती. आमचा काळ भी करू द्या माझे आमच्या भाराने ठासली. राजाल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली. रगात देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढू जो मात भंडारा ह्यो भाळी मधू उभान रगात. देवा आमचा रगात देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढू जो मात भंडारा ह्यो भाळी मधू उभान रगात. तुम्हाला ही बलींच्या बाई पाहतोची तुमचा मंदिर तुमच्या संगती मर्दमा बाळा लढतोची. राजाल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली. फाजल खान, सुनो, तुम्हारी फौज किले के पिछले बाजू से रहेगी. ये शिवा के लोग कभी भी दगा दे सकते हैं, समझे? जी हुजूर. मसूद, तुम्हारी एक टुकड़ी किले के चारों ओर घूमती रहेगी. अगर कुछ भी गलत लगा तो सीधा हमला बोल देना. जी हुजूर. और चौकन्ना रहना. ये मराठे सामने से वार नहीं करेंगे, छिप छिप के वार करना इनकी फितरत में है. देखते हैं कितने दिन तक शिवा इस किले में छिपेगा. आखिर रसद खत्म होने के बाद नीचे आना ही पड़ेगा. चौकन्ना रहना. कोई भी घेरा कमजोर लगा तो दुश्मन से पहले मैं तुम लोगों को मारूंगा, समझे? जी हुजूर. राज, त्या सिद्ध्यानी लईच मजबूत याला लावलाय बघा. अहो, मुंगी सुद्धा आत बाहेर करू शकत नाही. आणि त्यात भर म्हणून टोपीकर मागणं बी आले ती त्यांच्या संग तोफा घेऊन शनी. एकीकडून सिद्धी, दुसरीकडून शास्ता खान. आता आम्ही संपलो की काय असे वाटून हे टोपीकर इंग्रज आमच्या वैऱ्याच्या छावणीत त्यांच्या मदतीला आले.
व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले हे इंग्रज यांना आपल्या व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिकच रस आहे. त्यांना वेळीच जर ठेचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक ठरतील बाजी. होय राजे, पण आता यातून मार्ग हा काढायलाच हवा, कारण लवकरच आपल्या गडावरील रसद देखील संपेल. होय बाजी, आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशालगड जवळ करूया. विशालगडावर पोहोचताच पुन्हा नव्या जोमाने आपण सिद्धीवर हल्ला चढवू. अगदीच योग्य विचार आहे राजे. आपण इथून बाहेर पडलो तर आपल्याला गनिमांची दोन्ही बाजूनी कोंडी करता येईल.